जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मंडळी, मी प्रथमेश दळवी म्हणजेच मालवणचं PhD तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। तर मंडळी, आज आम्ही निघालो आहोत रतनगड ट्रेक करण्यासाठी। रात्री 11:30ला आम्ही घर सोडले आणि आता 4:30 झाले आहेत। तर थोडा टी ब्रेक घेण्यासाठी आम्ही अहिल्यानगर ते थांबलो आहोत। तर आपल्यासोबत आहेत मिस्टर वायकर, मिस्टर कासुर्डे, मिस्टर मेसी आणि हे आपले दोस्त मिस्टर निकम अँड कार्ले। तर असे आम्ही निघालो आहोत। सकाळचे 5:30 झालेत आणि आम्ही येऊन पोचलो आहोत रतनगडच्या पायथ्याशी। तिथे आम्हाला हे घर भेटलं जिथे आम्ही स्टे करण्यासाठी थांबलो। सकाळी मस्त असं वातावरण होतं, थंडगार हवा पडली होती आणि आम्ही धग म्हणतो ते धग घेऊन झाल्यावर नाश्ता करायला घेतला। नाश्ता पोहे सांगितले होते विथ टी। तर सर्वांचा नाश्ता घेऊन झाल्यानंतर आम्ही निघण्यासाठी तयार झालो। पण तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, इथे जे आम्ही स्टे करण्यासाठी रूम घेतली होती ती खूप चांगली होती, बट आम्ही त्याला एवढं मिस केलं आहे। पण जर तुम्ही येत असाल तर अमृतेश्वर मंदिराच्या जवळपास हे होमस्टे आहे, जी खूप रिजनेबल प्राईसमध्ये आणि एकदम घरच्या वातावरणासारखं इथे तुम्ही राहू शकता। इथले जे ओनर आहेत ते खूप मनमिळावू आहेत आणि सर्वांशी म्हणजे त्यांची बोलण्याची एक पद्धत किंवा ते खूप हंबल असे पर्सन आहेत। जर तुम्हाला येथे यायचं असेल तर हा त्यांचा नंबर आहे, रतनगड होमस्टे। इथे मी नंबर मेन्शन केला, तुम्हाला फोटो दाखवत आहे, तर तुम्ही नक्की इथे भेट द्या। सो फ्रेश वगैरे होऊन झाल्यावर आम्ही निघालो आहोत रतनगड ट्रेक करण्यासाठी। इथली एक खरंच खूप सुंदर गोष्ट अशी आहे की तुम्हाला येथून जाताना पूर्ण निसर्गाच्या सानिध्यातून जायला भेटतं, जो की तुमचा एक पीसफुल मोमेंट असतो। भले तुम्हाला चढायचा ट्रेक खूप मोठा असेल, पण इथून प्रत्येक वेळी जाताना चढाव उतार तुम्हाला पाहता येतो। आता आम्ही चढाव चालू केला आहे, पण वेळोवेळी आम्हाला ओढे पण भेटत आहेत, जे की मन प्रसन्न करणारं वातावरण होतं। निसर्गाच्या सानिध्यात असताना आपल्याला भरपूर गोष्टी अचंबित करतात। त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हा जो सह्याद्री आहे हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यासारखा भासत आहे। एका साईडने डोंगर, एका साईडने नदी, सुंदर असं मिलन आहे बघा हे। बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। येथून जाताना एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही कुठेही रस्ता चुकणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जाताना मार्किंग केलेलं आहे की कुठल्या दिशेने आपल्याला जायचं आहे। तर अशा प्रकारे बाण दाखवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी असे रिबन बांधण्यात आले आहेत, जे की खरंच खूप सुंदर गोष्ट आहे। त्याच्यामुळे चुकणं थोडं इथे अशक्य आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे। प्रत्येक वेळी आपण ट्रेकला जर कुठे जात असतो तर आपल्याकडे पाणी पुरेसं असणं किंवा खाण्याच्या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे। पण रतनगडच्या ट्रेकच्या वेळी मला या गोष्टींची एवढी गरज भासली नाही, कारण प्रत्येक ठिकाणी मला खायला प्यायला असं स्टॉल दिसत होतं। तसं इथे हे छोटी फुलं आहेत, पण यांचा सुगंध खूपच मन प्रसन्न करणारा होता।
तरी इथे फोटोशूट करून झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत परत रतनगडच्या दिशेने. जाताना तुम्हाला ही खिंडीसारखी छोटीशी वाट भेटेल, ती खूप सुंदर आहे. त्यापुढे वर आता चढाव जरा जास्त झाला आहे, सो चढताना खूप प्रॉब्लेम तर येतात आहे, तुम्ही पाहू शकता. जेव्हा आपण एखादा गड चढतो किंवा ट्रेक करायला आपण एखाद्या उंच ठिकाणावर जातो, त्यावेळी आपल्यासोबत असे पण काही व्यक्ती असतात जे सगळ्यात पाठी राहतात. ऑलमोस्ट अर्धा गड चढून झाल्यावर आम्ही एका सपाट पृष्ठभागावर येऊन थांबलो आणि ती जी नदी दिसते इथून आम्ही ट्रेक चालू केला आहे. तुम्ही पाहू शकता की इथे जी हालत झाली या लोकांची चढताना, ती तुम्हाला याची डोळा मी पाहण्याची संधी देतो आहे. तर येथे आल्यावर तुम्हाला एक मामा भाचेकरून स्टॉल भेटेल. इथे तुम्हाला खायप्याच्या सर्व वस्तू भेटतील, जसं की काकडी, पेरू, लिंबू सरबत, कोकम सरबत, चिप्स, पाणी बॉटल, या सर्व वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आम्ही थोडासा रिलॅक्स करून झाल्यानंतर निघालो परत एकदा रतनगडच्या चढाईसाठी. तर तुम्हाला इथे साईडला दिसत असतील की छोट्या छोट्या सोनकी दिसत आहेत, प्लस हे जे सुकलेल्या ज्या काड्या दिसत आहेत ते ह्या ॲक्च्युली कारवीच्या झाडांच्या आहेत, त्यामुळे आम्हाला कारवी काय पाहता आले नाही. तर हो, हे आहे सोनकी, म्हणजे आमच्याकडे ह्याला हरणं असं म्हणतात, तुम्ही बघू शकता. ही थोडीफार आम्हाला बघायला भेटली. आता अर्ध्या गडाच्या वर ऑलमोस्ट चढून झालं आहे आणि हार्टबीट खूप वाढले, तुम्हाला मी सांगतो. मागे श्रीकांत भाऊ बसले आहेत आणि पुढे दादा गेला आहे. सो असा काहीसा हा थोडासा हार्ड आहे ट्रेक, पण मनात जिद्द पण तेवढीच आहे की पूर्ण करायचं आहे. थोडंच पुढे आल्यावर मला हे कारवीचं झाड दिसले. त्याला अजून कळ्या आल्या आहेत, ते काय फुललं नाही, पण बाकी ठिकाणी मला अजून कारवीची फुलं दिसली नाही आहेत. आणि तिथेच एक असं परत तुम्हाला खायला पिण्यासाठी एक स्टॉल आहे, प्लस इथे मला थोडं घरांसारखं असं स्ट्रक्चर दिसलं जे की पूर्ण पडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. सो फायनली ऑलमोस्ट गड आम्ही कंप्लीट केलेला आहे. आता फक्त थोडासाच दुरी राहिली आहे गड आणि आमच्यामध्ये. तर इथून हा नजारा दिसतो. तर इथून चालू होतात ह्या लोखंडी पायऱ्या, ज्या की वर्षभर आधी त्यांनी लावलेल्या आहेत, ज्या आधी नव्हत्या. इथे नॉर्मल पायऱ्या पहिल्या होत्या दगडाच्याच. येथील ग्रामस्थांनी हे लावलेलं आहे. एक नंबर. इथून चालू केलं. छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज के जय. खूप उंचीवर असल्या कारणाने जी शिडी आहे ती खूप घट्ट पकडून चालावी लागते, कारण जर एकदा हात सटकला, पाय सटकला तर डायरेक्ट खाली पडण्याचा धोका आहे. सो जर तुम्ही चढत असाल तर सांभाळून चढा. आणि आम्ही पोचलो आहोत गणेश दरवाजा येथे, आणि हा आहे पहिला दरवाजा, ज्याचं नाव तर इथे एक छोटी गणेशाची शिल्पाकृती तुम्हाला दिसायला भेटते. तिथून चढताना वर राईट साईडला आम्ही निघालो आई रत्नाई देवीच्या मंदिराकडे, आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला डायरेक्ट गडावर जायचं आहे. पण आम्ही थोडं पुढे चालून आई रत्नाई देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. पण जाताना अर्धवट सीड्या आहेत, अर्धवट या दगडाच्या पायऱ्या आहेत. इथून थोडंसं पावसामुळे तर स्लिपरी असेल मे बी, तर सांभाळून चालावं लागतं आपल्याला. आणि फायनली आम्ही त्या शिड्या चढून निघालो आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी. असं मानलं जातं की रत्नाई देवीच्या नावानेच रतनगड हे नाव पडलं आहे. इथे येईपर्यंत आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही, कारण घना जंगलामधून आपण जर येत असू तर आपल्याला घाम येणं वगैरे ह्या गोष्टी नाही. आणि मंदिरात पण आल्यावर खूप शांत असं वातावरण होतं. पुढे आल्यावर आम्हाला ही गुफा दिसते. त्या गुफेमध्ये आम्ही गेलो. गुफेमध्ये एक फक्त अंधारी खोली आहे, बाकी गुफेमध्ये पाहण्यासारखं काही नाही.
ते झाल्यानंतर आम्ही आलो आहोत दुसरा दरवाजा, ज्याचं नाव आहे हनुमान दरवाजा, जो की गणेश दरवाजाच्या एकदम बाजूलाच आहे, थोडंसं वर चढावं लागतं. तर हा दरवाजा पार करून आम्ही आलो आहोत रतनगडावर. तर इथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ना, खूप खूप सुंदर आहे. जर तुम्ही कधी आला नसाल ना, तर मला असं वाटतं की खरंच तुम्ही रतनगडावर एकदा यावं. ट्रेक खूप मोठा आहे, मला माहिती आहे. आम्हालाच ऑलमोस्ट 3 ते 4 तास लागले, कारण आम्ही थोडासा रिलॅक्स होत आलो आहोत. पण तरीसुद्धा जर तुम्ही इथे आलात ना, तर तुम्हाला वर्थ वाटेल. हा इथला कठडा आहे, जो की आपण रील्समध्ये वगैरे बघतो. तर थोडंसं त्याचं ॲट्रॅक्शन असल्याकारणाने आम्ही पूर्ण काळजी घेऊनच त्याच्यावर चालत आहोत. सो व्हिडिओ बघून कोणी असं चालायचं नाही आहे, कारण ते थोडंसं रिस्की आहे, कारण हवा खूप 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 येते. तर हा एवढी मोठी खोल दरी आहे इथे. आणि येथे असं काही नाही की भरपूर लोक इथे असतात. ऑलमोस्ट पावसाळ्यामध्ये तर हे सगळ्यात जास्त लोकांचे बघण्याचं ठिकाण आहे. आम्ही तर आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आलो आहोत, आणि थोडंसं उन्हाळ्यामध्ये इथे थोडं कमी असतं लोकांचं येण्याचं प्रमाण. पुढे आल्यावर आम्हाला हा एक बुरुज दिसला आहे, तर त्याच्या आतमध्ये जाऊन बघू आपण. हा एवढाच पडलेला थोडासा बुरुज आहे. याच्या व्यतिरिक्त इथे मला ही अशी घोरपडीसारखं दिसते, छोटंसं पिल्लू, पण लोकांचं म्हणणं आहे की सरडा, आय डोंट नो, पण मला घोरपडीचं पिल्लू दिसते. सो इथले हे जे लोकेशन आहे ते ह्या साईडनं आपल्याला असं दिसतं की ही टाकी आहे आणि एक झाड आहे, पण ज्यावेळी तुम्ही रिअल फोटोशूट करता त्यावेळी हे असं काहीसं दिसतं. आणि हे लोकेशन आम्हाला शोधायला खूप वेळ लागला. तर तुम्हाला मी सांगतो की ते बुरुजाच्या बाजूलाच आहे. पुढे गेल्यावर या गडावर आम्हाला टाक्या खूप दिसायला भेटल्या, ज्या की दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आणि म्हणजे पाण्याचा साठा त्यावेळी खूप, रतनगडावर येईपर्यंत आम्हाला पाण्याचा साठा खूप दिसला आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला दिसत. आता आम्ही निघालो आहोत रतनगड भ्रमंतीसाठी. वर आल्यावर रतनगड पूर्ण वेढलेला आहे चारही बाजूनी. सो तुम्हाला वर आल्यानंतर हा फक्त गड तुम्हाला चढून यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पूर्ण त्या गडाच्या भोवताली फेरी मारायची, जो डोंगर आहे त्याच्या पूर्ण भोवताली फेरी मारायची. तो असा हा गड आहे. तर आपले 2 दरवाजे ऑलरेडी बघून झालेले होते. आणि हा पूर्ण पठार आहे, जिथे कारवी आणि सोनकीचे फुलं धरलेली जातात. मग पुढे आल्यावर आम्हाला 3रा दरवाजा दिसत आहे, ज्याचं नाव आहे त्र्यंबक दरवाजा, जो की तुम्ही पाहू शकता. हा आहे त्र्यंबक दरवाजा. हा आहे त्र्यंबक दरवाजा. या दरवाजाची पूर्ण जी बांधकाम आहे ना, ते आता दरवाजाकडे बघा ही तुटली आहे. अशा प्रकारे हे ती खोली आहे. हे दृश्य पहा, हे त्र्यंबक दरवाजाकडून दृश्य आहे पूर्ण. त्र्यंबक दरवाजाच्या वरून आल्यानंतर आपल्याला इथे एक बॅरिकेड दिसतात, ज्याला चढून आपण वर आल्यावर हा सुंदर नजारा दिसतो, जिथे आपण फोटोशूट पण करू शकतो. Top of the Ratangad, and we are here. Hello. दादा सावकाशे. फायनली आम्ही गडाच्या एकदम टॉपला आलो आहोत, पाहू शकता. सो या आहेत
रांगा. अजून आपल्याला तिकडे पण जायचं आहे. जय शिवराय. किती आवाज आहे. जय भवानी. जय शिवाजी. गडाच्या एकदम टोकावर बसून सह्याद्री बघण्याचा जो आनंद आहे तो एकदम खूपच वेगळा आहे आणि तो मला इथे अनुभवायला भेटला आहे. सो तुम्ही पण अनुभवू शकता. जसं की तुम्ही पाहताय पूर्ण चारी साईडने असं खोल दरी आहे आणि एकदम टोकावर आहोत. तर हेच खरं सौंदर्य आहे सह्याद्रीचं, जे आपल्याला भारावून टाकतं. आणि आता आम्ही त्या टोकावरून खाली उतरत आहोत. उतरताना थोडीशी सावधानी घ्यायची आहे, कारण थोडंसं दगड असल्या कारणाने पाय सरकतात, त्याच्यावर रखतात. अशा प्रकारे आम्ही हळूहळू करत खाली उतरलो. त्यानंतर आम्हाला चौथ्या दरवाजाकडे जायचं होतं. तिथे सुद्धा या अशा रेलिंग होत्या. सो हा एक हौद आहे आणि या हौदाच्या इथे एक छोटीशी गुफा आहे. इथून आतमध्ये गेल्यावर ना अशी अंधारी खोली आहे मोठीची मोठी. आता मी गेलो असतो पण खूप चिखल झाला आहे आणि आय डोंट थिंक सो की मी एकटं जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता तिथे एक रूम पण मला दिसते आणि या साईडला हौद आहे, हे मी पाहिलं होतं. अशा प्रकारे आपण जो गडाला पूर्ण फेरा मारणार होतो तो झालेला आहे आणि आता आपण चाललो आहोत तो कल्याण दरवाजाकडे. कल्याण दरवाजाकडे जातानाच आपल्याला हे असे पाण्याचे हौद लागतात. तुम्ही पाहू शकता की इथे खूप सारे पाण्याचे हौद आहेत. तर येथील चौथा दरवाजा आहे कल्याण दरवाजा आणि मी ऐकलं होतं की कोकण दरवाजा सुद्धा. सो आता मी विचारलं तर कल्याण दरवाजा असं नाव आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली ती पडझड खूप झाली आहे. सो मी जेवढं मला पॉसिबल जाता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो. इथून आता स्टेप्स कशा आहेत काय आहेत मला माहीत नाही आहे, बट येस इथपर्यंत तुम्ही येऊ शकतो आहे. आफ्टर दॅट इथून रस्ता आहे जाण्याचा, बट हा कोणी यूज नाही करत म्हणून, नाहीतर इथे पण चांगली दुरुस्ती केली असती स्टेप्स वगैरे लावायची. सो हा आहे चौथा दरवाजा ज्याचं नाव आहे कल्याण दरवाजा, तुम्ही पाहू शकता. सो आपण येथे चारही दरवाजे बघितले आहेत रतनगड येथले आणि सगळ्यात डेंजर तर मला असं वाटलं की त्र्यंबक दरवाजा आहे. हा दरवाजा तसा यूज होत नाही म्हणा, पण त्र्यंबक दरवाजा खूप डेंजर आहे. वरून सुद्धा पाहू शकता. आणि हा आहे आपली सह्याद्रीच्या रांगा. पाहतो मी ह्या आहेत आपल्या सह्याद्रीच्या रांगा, ज्या खूपच सुंदर आहेत. जय शिवराय. सो अशा प्रकारे आमचा गड पूर्णपणे पाहून झालेला आहे. जय शिवाजी. तर आता आम्ही परतीच्या वाटेवर निघतोय, कारण सकाळी आम्ही ऑलमोस्ट 7 वाजता गड चालू केला होता सर करायला. 10-10:30 वाजले. थोडंच खूप लांबचा पल्ला आहे, 2-3 तास याच्यामध्ये आम्हाला गेले, कारण आम्ही थांबत आलो. पण इझी आहे चढायला, एवढा काय हार्ड नाही आहे. माझ्या म्हणण्यानुसार खूप इझी आहे. जर पाहण्यासारखं म्हणाल तर मी खरं सांगेन, तुम्ही ज्यावेळी गडाच्या एकदम टॉपला येतात त्यावेळी जी हवा येते किंवा तिथून जो दिसणारा निसर्गाचा जो निसर्गाचे सौंदर्य आहे ना, ते खरंच खूप प्रभावित करतं. सो मला असं वाटतं की जर तुम्ही रतनगडला जर भेट देत असाल तर नक्की द्या. आणि खरंच खूप सुंदर गड आहे. बाकी पाहण्यासारखे याच्यामध्ये 4 दरवाजे आहेत जे मी तुम्हाला दाखवले आहेत आणि बाकी रेलिंगच लावलेली आहे. एक बुरुज आहे, रत्नादेवीचं मंदिर आहे. सो आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये थोडेसे फुलं येतात, थोडीशी नाही जरा जास्तच फुलं येतात.
सो ते तुम्हाला बघण्याचं सुंदर आहे. बाकी सह्याद्रीच्या रांगा तुम्ही पाहू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. जसं की हा बोलल्याप्रमाणे रतनगड हा रत्नांनी काय झालंय, रत्नांनी बहरलेला आहे. तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी रतनगडला भेट द्या. वन्स इन अ लाइफ. और इसी तरह से वी आर साइनिंग ऑफ विथ जय भवानी. जय शिवाजी. अशा प्रकारे कल्याण दरवाजा सोबत हा पाहून झालेला आहे. आणि आता आपण निघालो परतीच्या दिशेला. पण आपले एक गोष्ट जी रतनवाडीमध्ये पाहायची राहिली ती म्हणजे अमृतेश्वर महादेवाचं मंदिर. ते आपण पाहायला आता खाली जाणार आहोत. जसं चढाईच्या वेळी आपण काळजी घेतली त्याच प्रकारे आपल्याला उतरतानाही काळजी घ्यायची आहे. कारण दरी खूप खोल असल्याकारणाने प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सकाळी येताना आपल्याला हे जे कारवीचं झाड दिसलं होतं त्याच्यावर कळ्या होत्या, त्या फुलल्या आहेत. सो गड उतरून झाल्यावर आम्ही आलो आहोत अमृतेश्वर मंदिराकडे. हे मंदिर खूप जुनं आणि खूप 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 सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता. बाहेर 2 नंदी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मंदिराच्या आत तुम्ही पाहत असाल तर पूर्ण मंदिर जी शिवलिंग जे आहे ते पाण्यामध्ये आहे. तर असे खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही आलात तर इथे नक्की भेट द्या. तर अशा प्रकारे मी आता निरोप घेतो आणि आता व्हिडिओ इथेच संपवतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.